तिकडे महाड दुर्घटनेतील 2 एसटी बसपैकी राजापूर बोरिवली बसला सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आलं। तब्बल 8 दिवसांच्या शोधकार्यानंतर दुर्घटनास्थळापासून 200 मीटर अंतरावर ही बस सापडली। पाण्याचा प्रवाह आणि मगरींचा वावर यामुळे दुर्घटनेनंतर मृतदेहांसोबतच 2 एसटी बस आणि तवेरा गाडी शोधण्याचं आव्हान नौदलापुढे होतं। मात्र यातील एक बस सध्या सापडली, तिला जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून बाहेर काढण्यात आलं। महाड दुर्घटनेनंतर गेले 8 दिवस जी या बस शोधण्याचा प्रयत्न केले होते ती बस अखेर सावित्रीच्या पात्रातून बाहेर काढण्यामध्ये नेव्हीच्या सर्व टीमला यश आले। नेव्ही गेले काही दिवस जाणीवपूर्वक या संपूर्ण पात्रातून या बसचा शोध घेत होती आणि अवघ्या 200 मीटर अंतरावरतीच बस नेव्हीला आढळून आली। ज्या नेव्हीच्या टीमने ही संपूर्ण बस बाहेर काढली ते पथक आपल्या बरोबर आहेत। सर जी, कब ये लोकेट हुई और किस तरह से उसे बाहर निकाला गया? ये जो लोकेशन है काली फाइनल हुआ था, जैसे प्रोब रॉड यूज करने के बाद जो वो ऑयल स्पिल हुआ तभी हमको मालूम पड़ा कुछ ना कुछ समथिंग इज इनसाइड द अंडर वाटर। आज सुबह 5 बजे ये ऑपरेशन शुरू हुआ और टोटल अंडर द कमांड ऑफ लेफ्टिनेंट कमांडर पावले साहब 21 ड्राइवर्स, इंडियन नेवी का ड्राइवर इसमें पार्ट किए और फाइनली इसको एक एसटी बस को हम रिकवरी करने में सक्सेसफुल हो रहा है। और एक बस की तलाश अभी है, कहाँ पे उसको लोकेट किया गया है, क्या पोजीशन है उसकी? अभी तक लोकेट नहीं किया गया, सर्चिंग जारी है। कल सुबह से आज ऑपरेशन हम इसको उठाने के बाद आज ऑपरेशन हम टर्न डाउन करेंगे। कल फिर लेफ्टिनेंट कमांडर पावले साहब हमको इंस्ट्रक्शन देंगे कल का एक्शन क्या होगा। ठीक आहे सर, हे होते नेव्हीचे ऑफिसर्स ज्यांनी गेले काही दिवस संपूर्ण या परिसरामध्ये या बसचा शोध घेत होते आणि या अथक प्रयत्नानंतर या बसला शोधण्यामध्ये यश आले। दुसरी बस नेमकी कुठे आहे अद्याप निश्चित नाही झाले असं ते म्हणतात। मात्र उद्या सकाळपासून हे ऑपरेशन पुन्हा एकदा सुरू होईल। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, एबीपी माझा, महाड।